दसरा मैदानात आयोजित केलेल्या एल्गार सभेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट कलानी महल गाठून माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भेटीला गेले। यावेळी दोन्ही नेत्यात गुफ्तगू चर्चा झाली असून यावेळी पक्षनेते जितेंद्र आव्हाड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते। उल्हासनगरावर गेली 3 दशके राजकीय छाप पाडणारे माजी आमदार पप्पू कलानी राजकारणाच्या प्रवाहाबाहेर असून राजकीय निर्णय मीच घेत असल्याची मुलाखत युवा नेते ओमी कलानी यांनी एका चॅनलला दिली होती। तसेच येणाऱ्या विधानसभेत मी उमेदवार असल्याचे संकेत दिले होते। ओमी कलानी यांच्या वक्तव्याने पप्पू कलानी यांनी राजकीय निवृत्ती घेतली का असा प्रश्न निर्माण झाला होता। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दसरा मैदानातील एल्गार सभेपूर्वी कलानी महल गाठून माजी आमदार पप्पू कलानी यांची भेट घेतली। यावेळी नेते जितेंद्र आव्हाड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांच्यासह जुने पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पवार व कलानी यांच्यामध्ये राजकीय गुफ्तगू झाले असून कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असल्याचे बोलले जात आहे। शरद पवार यांनी तब्बल 40 वर्षांनंतर कलानी महल यांना भेट दिली असून 10 वर्षांपूर्वी पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे उमेदवार ज्योती कलानी यांच्या प्रचाराला गोल मैदानातील सभेला आले होते। यावेळी मोदी लाट असूनही ज्योती कलानी या आमदारपदी निवडून आल्या होत्या। कलानी कुटुंब नेहमीप्रमाणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागे उभे राहतात हे लवकरच उघड होणार असून कलानी महलमध्ये स्वतःहून शरद पवार गेल्याने शहरातील राजकारणाला गती मिळते का याबाबत चर्चेला ऊत आला आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।